जय हिंद मित्रांनो, मी किशोर चोरगे समरसेट टाईमच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. आजचा विषय आहे पावन पवित्र कुंभमेळा आणि अस्वच्छ झालेली गोदावरी नदी. गोदावरी नदीचा पवित्र उगम त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे होतो. तिथून ती हजारो गावांतून बंगालमध्ये जाऊन समुद्राला मिळते. पण यामध्ये जे गावं गोदावरी नदी काठी बसलेले आहे त्या गावांचं सांडपाणी गोदावरी नदीत सोडलं जातं. त्यामुळं नदीकाठील प्रत्येक गावात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे बंधनकारक केले पाहिजे. नाले थेट नदीला मिसळणे तत्काळ थांबवले पाहिजे. प्लास्टिक व निर्मूल्य व्यवस्थापनासाठी कायम स्वरूपी यंत्रणा उभी केली गेली पाहिजे. ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र गोदावरी स्वच्छता निधी तयार केला गेला पाहिजे. जरी कुंभमेळ्याच्या काळात भव्य स्वच्छता मोहीम राबवली जाते, पण कायमस्वरूपी व्यवस्था उभारली तर गोदावरी नदी पूर्णतः निर्मळ होईल. तर मग चला आज आपण संकल्प करू आणि प्रशासनालाही विनंती करू की त्यांनी एक स्वतंत्र निधी देऊन गोदावरी नदी कायमस्वरूपी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र निधी उभारावा आणि गोदावरी काठी जेवढे पण गावं आहेत त्यांना तो द्यावा. तिथं सांडपाणी प्रकल्प उभारला जावा आणि जे नाले गटारी नदीला येऊन मिळतात त्या तत्काळ थांबवून त्यासाठी विशेष एक कायदा केला जावा. कारण महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील ती गंगा आहे. गंगेएवढं पवित्र गोदावरी नदीला आहे. आणि आता नेटकाच कुंभमेळा हा आपल्या नाशिक येथे होत आहे. तर त्या कुंभमेळ्याला 25,000 कोटी रुपये शासनाने मंजूर केले. तसेच गोदावरी स्वच्छता अभियानासाठीही प्रशासनाने एक स्वतंत्र निधी तयार करावा ही प्रत्येक नागरिकाची मागणी राहील. आणि आम्ही समरसेट टाईमच्या माध्यमातूनही प्रशासनाला एक मागणी करतो. तसेच गोदावरी नदी स्वच्छ ठेवणे हे फक्त प्रशासनाचं काम नाही, तर आपल्या जनसामान्य माणसाचं पण काम आहे. त्यामुळं मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक आव्हानही करत आहोत की गोदावरी नदी स्वच्छ ठेवली पाहिजे आणि भविष्यातही आपण स्वच्छ ठेवू. चला एक नव्या अभियानाला हातभार लावू. जय हिंद, जय महाराष्ट्र.